जय महाराष्ट्र मंडळी, मी प्रफुल्ल साळवी काम करतो डिझनी क्रूज लाईनमध्ये. आज मी चाललोय बेलापूर या ठिकाणी, कारण की माझे 2 सर्टिफिकेट एक्सपायर झालेले आहेत, जे आहे STCW 2010चे. मग आपलं डॉक्युमेंटेशनला पोहोचतो, तिकीट काढतो, रिटर्न 40 रुपयाची. मग आपली ट्रेन पण लागलेली असते 12:25ची पनवेल स्लो ट्रेन, कारण की आहे हरभरला आणि इथं फास्ट ट्रेन लागत नाही. मग का थोडा वेळ थांबतो, मग ट्रेन पण येते आणि ट्रेनमध्ये पूर्ण आमटी जागा असते, पूर्ण खाली जागा असते. मग काय पाय लोवरती करून झोपतो. मस्त की तासाभरात आपलं पोहोचतो मी बेलापूर या ठिकाणी. मग आपला तासाभरात पोहोचतो मी बेलापूर या ठिकाणी आणि हे बालाजी भवन स्टेशनच्या बाहेरच लागून आहे ईस्ट साईडला. मग आपलं स्टेशनवरून ते BP मरीन खूपच जवळ आहे, चालत फक्त 3 मिनटं लागतात. आणि हे राईट हँड साईडला जी गाडी येते तिथून आहे. आणि आहे ते BP मरीन अकॅडमी, खूपच प्रसिद्ध आहे सीफेअरसाठी आणि पूर्ण त्याची बिल्डिंग आहे. आणि आहे DG अप्रूव्ड आहे. आणि हे आहेत म्हणजे 2 सर्टिफिकेट जे झाले एक्सपायर झालेले आहेत. एक आहे PST आणि एक आहे FPFF जी आहे फायर फायटिंगची. आणि जे बाकीचे 3 सर्टिफिकेट असतात ते आहेत अनलिमिटेड. त्यांचं काही टेन्शन नसतं आम्हाला, कारण की यास अनलिमिटेड टेन्शन असतं. तर फक्त ते 2 सर्टिफिकेट ते आम्हाला रिन्यू करायचे असतात 5 वर्षाला. पण सगळ्यांचे सर्टिफिकेट वेगळे असतात. जे पॅसेंजर क्रूज लाईनमध्ये काम करतात त्यांचे सर्टिफिकेट्स वेगळे असतात. आणि जे कार्गोमध्ये काम करतात त्यांचे सर्टिफिकेट वेगळे असतात. तर मी आहे पॅसेंजर क्रूजमध्ये काम करतो मी. आणि आहे माझं मेडिकल सर्टिफिकेट, ते आहे व्हॅलिड अजून पण 2 वर्षासाठी. आणि आहे माझं ॲडमिशन पेपर, जो मी आता BP मरीमध्ये ॲडमिशन केलेलं आहे 2 सब्जेक्टसाठी. त्याचे झाले माझी कॉस्ट 2600. हे आहे PST रिफ्रेशर आणि आहे FPFA रिफ्रेशर.